ती फक्त एका देशाची नेता नव्हती, ती होती एक युग. ती फक्त स्त्री नव्हती, ती होती शक्तीचा अवतार. जगाने ज्या स्त्रीला आयर्न लेडी ऑफ इंडिया म्हणून ओळखलं त्या म्हणजे इंदिरा प्रियदर्शनी गांधी. भारताचं भविष्य घडवताना ज्यांनी प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन स्त्री असणं म्हणजे कमजोरी नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त चला जाणून घेऊया त्या स्त्रीची कथा ज्या भारताचा स्वर बनल्या आणि शौर्य आहे. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत हेडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात. हा भाग आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा. चला आता जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. 19 नोव्हेंबर 1917 अलाहाबाद उत्तर प्रदेश. भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या म्हणजेच पंडित नेहरूंच्या घरी एक छोट्या मुलीचा जन्म झाला. नाव दिलं इंदिरा प्रियदर्शनी. आणि बालपणापासूनच घरात राजकारण, चर्चा आणि देशभक्तीचं वातावरण होतं. आई कमला नेहरू आणि वडील जवाहरलाल नेहरू यांच्या संस्कारांनी इंदिराने लहानपणापासूनच भारत माझं कुटुंब आहे ही भावना बाळगली. लहान इंदिरा वानरसेना बनवून ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करायची. कल्पना करा, 10 ते 11 वर्षांची ती मुलगी, पण आवाज मात्र क्रांतिकारक. पुढच्या शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. समविले कॉलेज ऑक्सफर्ड इथे त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथेच त्यांचा दृष्टिकोन जागतिक झाला. भारताला स्वतंत्र राष्ट्र बनवायचं. 1942 साली त्यांनी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. त्यांना 2 पुत्र झालेत, राजीव आणि संजय. परंतु त्यांच्या आयुष्यातील खरी ओळख सुरू झाली वडिलांच्या मृत्यूनंतर, जेव्हा त्या राजकारणात सक्रिय झाल्या. लाल बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर 1966 साली त्या भारताच्या पहिल्या आणि आजवरच्या एकमेव महिला पंतप्रधान बनल्या. सुरुवातीला विरोधक म्हणाले की ही तर फक्त नेहरूजींची मुलगी आहे, पण लवकरच इंदिरा गांधींनी सिद्ध केलं की त्या फक्त नेहरूंची मुलगी नाहीत, त्या भारताची इंदिरा आहेत. 1971 भारत पाक युद्धात त्यांनी दाखवलेलं नेतृत्व आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलंय. त्या म्हणाल्या होत्या की जेव्हा देश धोक्यात असतो तेव्हा प्रत्येक नागरिक सैनिक बनतो. पण मित्रांनो, त्यांच्या आयुष्यात विवादही कमी नव्हते. 1975 मध्ये आणीबाणी, विरोध, संघर्ष सगळं झेललं त्यांनी, तरी त्या अडल्या नाहीत. त्यांनी देशाचा आत्मविश्वास कायम ठेवला. 1980 मध्ये त्या पुन्हा सत्तेत आल्या. परंतु 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि त्यानंतर 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या स्वतःच्या अंगरक्षकांनीच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्या दिवशी भारताने फक्त एक पंतप्रधान नाही तर एक युग गमावलं होतं. मित्रांनो, इंदिरा गांधी म्हणजे केवळ राजकारण नव्हे, त्या एक विचारधारा होत्या. निर्णय क्षमता, धैर्य, आत्मविश्वास या गुणांचं मूर्त रूप. आजची पिढी त्यांच्याकडून एकच गोष्ट शिकू शकते: स्वतःवर विश्वास ठेवा, मग जग तुमचं ऐकायलाच लागेल. मित्रांनो, त्या गेल्या, पण त्यांचा आवाज अजूनही भारतीय हृदयात घुमतो. आय शॅल कंटिन्यू टू सर्व टिल माय लास्ट ब्रीथ. आणि खरंच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती? आवडली ना? मग आता जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.